आज आपण जाणार आहे सह्याद्रीमधील एका गिरिदुर्गाच्या भ्रमंतीला आणि त्याचा समृद्ध इतिहास जाणून घ्यायला. नमस्कार, स्वागत आहे तुमचे. मी सावली या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. विठ्ठलगड म्हणजेच तिकोना या नावाने ओळखला जाणारा हा किल्ला पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात असणाऱ्या सह्याद्रीमध्ये वसलेला आहे. हा किल्ला सुमारे इसवी सन 800 ते 1000 या काळातील असावा, असे येथील हिनयान पद्धतीच्या लेण्या पाहून अंदाज येत आहे. पूर्वीच्या काळात तिकोना किल्ला पवन मावळ परिसर आणि जवळच्या किल्ल्यांवर देखरेख ठेवण्यासाठी वापरला जात होता. पुण्यापासून तिकोना किल्ला 40 ते 50 किलोमीटर अंतरावर तर मुंबईपासून सुमारे 100 किलोमीटर अंतरावर आहे. गडाच्या पायथ्यावर असणाऱ्या या सूचना फलकावरील माहिती वाचून पुढे निघाले. सूचना फलकापासून एक पाऊल वाट आहे, जी गडाकडे जाते. याच वाटेने आपण जाऊया तिकोना किल्ला पाहायला. या पाऊल वाटेवर कुठे कुठे दगडी पायऱ्या असल्यामुळे गड चढणे जरा सोपे जाते. गडाची पायवाट चढून वर आलो की पहिलं आपल्या समोर दिसते ही मेट. मेट म्हणजे काय तर गडाच्या पायथ्याशी केलेली संरक्षणात्मक बांधणी आणि नैसर्गिक अडथळ्यांचा वापर करून केलेला संरक्षक पट्टा, जी शत्रूंना रोखण्यासाठी व गडावर काही निरोप द्यायचा असेल तर या ठिकाणी यावे लागत असं. मेट पासून वर गेलं की आपल्याला गडाचे पहिले प्रवेशद्वार पाहायला मिळते. नैसर्गिक खडकात कोरलेले हे प्रवेशद्वार आहे. हा किल्ला काळाच्या ओघाने जीर्ण होत असल्यामुळे या ठिकाणी किल्ल्याचे संवर्धनाचे काम चालू आहे, जे या किल्ल्याचा इतिहास जपण्यासाठी महत्त्वाचे आहे. या गडाचा दुसरा दरवाजा म्हणजेच वेताळ दरवाजा आहे. वेताळ दरवाजातून मी पुढे गडाकडे निघाले. तेथून थोडं पुढं आलं की आपल्याला डाव्या बाजूला खडकात कोरलेले हे सुंदर चपेटदान मारुती मंदिर दिसते. मारुती रायाचे दर्शन घेऊन मी त्या काळी असलेली मारुती रायाबद्दलची भक्ती श्रद्धा अनुभवली. तसेच मंदिराचे कोरीवकाम हे अप्रतिम शिल्पकलेचे उदाहरण आहे. हे सुद्धा बघण्यासारखे आहे. इथे असलेल्या बेंचवर थोडा आराम केला आणि पुढे किल्ला पाहायला निघाले. चालत चालत थोडे पुढे आल्यावर आपल्याला पाहायला मिळते त्या काळातील गडावरील मावळ्यांना राहण्यासाठी बांधलेल्या वाड्यांचे अवशेष. या वास्तू जरी जीर्ण झाल्या असल्या तरी देखील त्यांनी त्यांचा इतिहास अवशेष रूपाने जिवंत ठेवला आहे. या ऐतिहासिक वास्तू पाहून मन कसे भारावून गेले समजलेच नाही. या ऐतिहासिक वास्तू पाहून मी पुढच्या प्रवासाला लागले. पुढं आल्यावर हा सूचना फलक लागला, जे येथील माहिती सांगत होता. या ठिकाणी आपल्याला श्रीराम मंदिर, श्री तळजाई माता मंदिर, हिनयान पद्धतीचे बांधकाम असलेली लेणी आणि एक मोठे पाण्याचे टाके सुद्धा पाहायला मिळते. या ठिकाणी आल्यावर उत्कृष्ट शिल्पकला आणि आध्यात्मिक वातावरण याचं एक उत्तम उदाहरण पाहायला मिळते. श्रीराम व माता तळजाई यांचे दर्शन करून मी पुढे निघाले. पुढे आले की आपल्याला हा चौक लागतो. या चौकातील फलकावरील माहिती वाचून पुढे निघाले. थोडं पुढं आलं की समोर आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे हा प्राचीन चुन्याचा घाणा. हा चुन्याचा घाणा इथं कशासाठी असेल बरं? गडाच्या बांधकामातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे चुना. मध्ययुगीन कालखंडात गड किल्ले बांधण्यासाठी चुन्याचा वापर केला जात असे. चुना खडक रूपात असल्यामुळे तो दळण्यासाठी या घाण्याचा वापर केला जात असे. या प्राचीन वास्तू बघून पुढे असलेल्या या दगडी पायऱ्यांवरून गडाचा पुढचा प्रवास सुरू ठेवला. एकदम काटकोनात असलेल्या या पायऱ्या आणि खडी चढाई असल्यामुळे येथून वर जाणं थोडं कठीणच वाटत होतं. पण या पायऱ्या चढून वर आल्यावर या गडाचे लपलेले गूढ सौंदर्य पाहायला मिळालं. ते म्हणजे या प्राचीन लेण्या आणि येथील ही पाण्याची टाकी. हे मनमोहक दृश्य पाहून समोर असलेल्या या कड्यावरून आजूबाजूचे सौंदर्य, ज्यात पवना धरणाचे पसरलेले सुंदर खोरे, छोटे मोठे तलाव व सह्याद्रीतल्या सुंदर डोंगर रांगा, हे मन भरून पाहिले. पुढं येथील सर्वात थरारक दृश्य डोळ्यासमोर होते ते म्हणजे एकदम उभी चढाई असलेल्या या पायऱ्या.
या पायऱ्या चढून वर आलं की एक तटबंदी भिंत लागते आणि या गडाचा मुख्य दरवाजाही आपल्याला पाहायला मिळतो. खडकात बनवलेल्या भव्य व सुंदर या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत पोहोचणे एक कठीण प्रवास होता. या प्रवेशद्वारातून आत आलं की एक तटबंदी बुरुज पाहायला मिळतो, जेथून आजूबाजूच्या परिसरावर नजर ठेवणे सोपे जात असावे. या प्रवेशद्वाराला लागूनच आपल्याला अजून काही लेण्या आणि पाण्याची टाकी पाहायला मिळतात. या सुंदर आणि कोरीव लेण्या पाहून त्या काळातील शिल्पकौशल्य हे किती प्रगतशील असेल याची कल्पना करणेच अवघड. हे सौंदर्य डोळ्यामध्ये भरले आणि गडाचे अजून सौंदर्य पाहण्यासाठी पुढे निघाले. या गडाच्या मजबूत तटबंदी आणि निगराणीसाठी बनवलेल्या छोट्या मोठ्या खिडक्या यातून समोर पाहिलं सुंदर पसरलेली सह्याद्रीची पर्वतरांग. हे सुंदर दृश्य पाहून मी पुढे निघाले. येथे वर जाण्यासाठी दगडी पायऱ्या बनविलेल्या आहेत. या पायऱ्या चढून वर आलं की आपल्याला खडकात दोन्ही बाजूनी कोरलेली भिंती लागतात. हे एखाद्या दरवाजाचे अवशेष असावे असे वाटते. पुढे वर आल्यावर आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे हे प्राचीन वितंडेश्वर महादेव मंदिर. या मंदिराबाहेर दोन जीर्ण अवस्थेत असलेले नंदी आणि पाषाणात बनवलेली पिंड पाहायला मिळते. तसेच येथे असलेल्या मंदिराच्या खालच्या बाजूला सुंदर कोरीव लेण्याही पाहायला मिळतात. वितंडेश्वराच्या मंदिराबाहेर एक छोटा पण सुंदर असा नंदीही पाहायला मिळतो. मंदिराच्या गाभाऱ्यात आपल्याला एक सुंदर महादेवाची पिंड, गणपती बाप्पांची मूर्ती आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची ही सुंदर मूर्ती पाहायला मिळते. मंदिरात आल्यावर अखंड महाराष्ट्राचे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि देवांचे देव महादेव यांचे दर्शन होते. तिथून थोडं पुढं आलं की तिकोना किल्ल्याचा एक कोपरा दिसतो. तिथं स्वराज्याचे प्रतीक असणारा हा भगवा झेंडा पाहायला मिळतो. तिकोना किल्ल्याच्या याच कोपऱ्यावरून काही किल्ले सुद्धा पाहायला मिळतात, जसं की हा समोर दिसणारा किल्ला म्हणजे विसापूर किल्ला, त्याच्याच बाजूला असणारा लोहगड किल्ला आणि पवना धरणाच्या पलीकडे असणारा हा तुंग किल्ला. हे सर्व पाहून मी निघाले गडाच्या मुख्य शिखराकडे. गडाच्या मुख्य शिखरावर त्या काळी असणाऱ्या राजसभागृहाचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतील. या सभागृहाच्या उजव्या हाताला आपल्याला एक पाण्याची मोठी टाकीही पाहायला मिळते. तिकोना हा जरी इतर किल्ल्यांच्या मानाने लहान असला तरी हा किल्ला एक विशेष महत्त्वाचा असणारा किल्ला होता. या किल्ल्याने स्वराज्याची तसेच इतिहासाच्या गौरवशाली परंपरेचे एक महत्त्वाची सांगड जपून ठेवली आहे. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.